तर मित्रांनो, मस्त बाहेर थंडी पडलेली आहे, हिवाळा चालू झालेला आहे आणि गाजराचा सीझन पण आलेला आहे। आणि गाजराचा सीझन म्हटला तर गाजर हलवा ही मॅन्डेटरी रेसिपी आपल्या किचन मध्ये होतेच। पण गाजर हलवा म्हटलं की खूप सारे गाजर किसणं आलं आणि मग त्याची लॉंग प्रोसेस आली। पण आज मी तुम्हाला ह्या एपिसोड मध्ये गाजराची खीर दाखवणार आहे, ज्याच्यासाठी हार्डली एखादं गाजर तुम्हाला किसायला लागेल, जास्त पूर्वतयारी करायची गरज नाही आणि खूप अफलातून अशी गाजराची खीर दाखवणार आहे। सगळी रेसिपी मी डिटेल मध्ये शेअर करणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार, मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आपण करतोय गाजराची खीर। मस्त फ्रेश गाजर आणि त्याच्यात आंबेमोहर तांदूळ असं दोघांचं कॉम्बिनेशन करून आज आपण एक अफलातून खीर बघणार आहोत, जे एकदम रिच क्रीमी होणार आहे। आणि दरवेळेला तुम्ही पार्टीजला काही गोडधोड करायचं असेल तर गुलाबजाम, रेग्युलर गाजर हलवा त्याच्यापेक्षा ही गाजराची खीर ह्या वेळेला नक्की ट्राय करा, तुमचे गेस्ट नक्की खुश होतील। तरी रेसिपी कशी करायची, लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर गाजराची खीर करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे आंबेमोहर तांदूळ। हा साधारण 2 ते 3 मोठे चमचे तांदूळ घेतलेला होता आणि 2-3 वेळा वॉश करून भिजत ठेवला होता 15 ते 20 मिनिटं। आता मी पाणी सगळं निथळवून घेतलंय आणि आता हाच तांदूळ मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। खूप बारीक करायचं नाहीये, पण त्याचे थोडे थोडे तुकडे होतील किंवा छोटे छोटे तुकडे होतील असं आपण तो ग्राइंड करून घेणार आहोत। तर बघू शकता इथे मी ग्राइंड करून घेतलेला आहे आणि असे ओबडधोबड तांदूळ मी करून घेतलेले आहेत। आता आपण पुढची कृती बघूया। तर खिरीसाठी इथे मी एक हेवी बॉटम पॉट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला साजूक तूप ऍड करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला तेलात करायचे असेल तरीही चालेल, पण तुपामध्ये फ्लेवर्स आणि टेस्ट खूप छान येते। सो 2 मोठे चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि साजूक तूप व्यवस्थित आपण तापवून देऊया। तूप छान तापलेलं आहे। इथे मी एक गाजर घेतला होता, मोठा गाजर, आणि त्याला पील करून त्याला मोठा ग्रेट केला होता आणि आता हा एक गाजर आपल्याला तुपावर परतून घ्यायचा आहे। साधारण 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित आपण हा गाजर जो आहे तो परतून घेणार आहोत। गाजर नीट सॉटे करून झालेले आहेत साधारण 5 ते 6 मिनिटं। आता माझ्याकडे काही मनुके आणि काही काजूचे तुकडे आहेत, ते पण मी ह्या स्टेजला घालून घेणार आहे आणि या कॅरेट बरोबरच हे देखील आपल्याला परतून घ्यायचं आहे साधारण 2 ते 3 मिनिटं। आणि मग आपण ह्याच्यामध्ये दूध घालणार आहोत आणि मग आपण पुढची कृती बघूया। काजू आणि बेदाणे पण छान परतून झालेले आहेत। आता आपल्याला ह्या स्टेजमध्ये दूध ऍड करून घ्यायचं आहे। इथे मी फुल फॅट क्रीम दूध म्हणजे म्हशीचं दूध घेतलेलं आहे, त्याच्याने खिरीचं टेक्स्चर किंवा कन्सिस्टन्सी खूप छान येते। दूध घातलेलं आहे, सो एक आता आपण उकळी काढूया आणि मग ह्याच्यामध्ये आपण जे ग्राइंड केलेले आंबेमोहर तांदूळ आहेत ते आपण ऍड करूया। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे या खिरीला आणि जशी जशी खीर शिजत जाईल तसा अजून त्याचा कलर येत जाईल। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता छान उकळी आलेली आहे दुधाला। आता ह्या स्टेजला आपण जे ग्राइंड केलेले तांदूळ आहेत आंबेमोहर ते आपण ऍड करून घेऊया। तांदूळ घालणं खूप गरजेचं आहे, याच्याने काय होणार आहे, खिरीची जी कन्सिस्टन्सी आहे आणि जे टेक्स्चर आहे ते असं एकदम घट्ट आणि एकदम पुडिंग टाईप होणार आहे। त्याच्यामुळे तांदूळ ऍड करणं खूप गरजेचं आहे। जर तुमच्याकडे आंबेमोहर तांदूळ नसेल तर कुठला जो सुवासिक तांदूळ आहे तो तुम्ही घालू शकता, बासमती घालू शकता, पण तांदळाचं प्रमाण आपल्याला 2 ते 3 चमचेच ठेवायचं आहे, नाहीतर खीर खूप घट्ट होते जर तांदळाचं प्रमाण जास्त झालं तर। आता ह्या दुधामध्ये आपण हे तांदूळ व्यवस्थित शिजवून घेऊया। तर साधारण 10 मिनिटं मी खीर शिजवत ठेवली होती, कारण आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचं आहे। सो साधारण 10 ते 12 मिनिटं लागतात। आता तुम्ही याचं टेक्स्चर आणि कन्सिस्टन्सी पण बघू शकता, थोडी खीर घट्ट झालेली दिसते। आता ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स ऍड करून घ्यायचे। काजू आणि मनुके मी आधीच घातलेले आहेत,
पण आता ह्याच्यामध्ये इथे मी पिस्ते घेतलेत. हे पिस्ते मी ओव्हरनाईट भिजवून मग त्याच्या साला काढल्यात आणि मग हे फाईन चॉप केलेले आहेत. याच्याने काय होतं, पिस्त्याचा कलर खूप सुंदर येतो खिरीमध्ये. तर थोडे मी पिस्ते ऍड करणार आहे, थोडे गार्निशिंगसाठी मी ठेवणार आहे. त्याच्यानंतर इथे बदाम घेतलेले आहेत. बदाम पण ओव्हरनाईट मी भिजवत ठेवले होते. त्याच्या साली काढून फाईनली उभे चॉप करून घेतलेले आहेत. ते देखील आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत आणि थोडे गार्निशिंगसाठी ठेवणार आहोत. आणि ह्या स्टेजला आपल्याला फ्लेवरिंगसाठी वेलची पूड पण घालून घ्यायची आहे. आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत. तर वेलची पूड घातल्यानं खूप सुंदर फ्लेवर आणि अरोमा येतोय. आता माझ्याकडे इथे कंडेन्स मिल्क आहे. तुमच्या आवडीचं जे स्वीटनर तुम्हाला हवंय ते तुम्ही घालू शकता. जर तुम्हाला साखर घालायची असेल तर तुम्ही साखर पण घालू शकता. पण कंडेन्स मिल्क घातल्याने टेक्स्चर पण खूप छान येतं खिरीला आणि खीर दिसायला एकदम रिच दिसते. त्याच्यामुळे मी कंडेन्स मिल्क घातलेलं आहे. सो कंडेन्स मिल्क व्यवस्थित आपण मिक्स करूया. बेतानं घालायचं आहे कंडेन्स मिल्क. तुम्हाला कितपत गोड हवी आहे खीर त्याप्रमाणे त्याचं प्रमाण तुम्हाला ठरवायचं आहे. सो व्यवस्थित मिक्स करूया. कंडेन्स मिल्क घातल्यानंतर एक शेवटचा बॉईल आपल्याला घ्यायचे, शेवटची उकळी काढून घ्यायचे आणि मग गरमागरम खीर आपण ही सर्व करणार आहोत. खीर रेडी झालेली आहे. ही तुम्ही थंडही खाऊ शकता, गरमही खाऊ शकता, दोन्ही छान लागतात. जर तुम्हाला थंड खायची असेल तर मस्त पुडिंग सारखी ही खीर लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. गरमही ट्राय करा आणि थंड पण कशी लागते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर बघितलं मित्रांनो, रिच, क्रीमी आणि थिक कन्सिस्टन्सी वाली गाजराची खीर रेडी झालेली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या किचन मध्ये करून बघा आणि ती कशी होते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. अशा इंटरेस्टिंग एपिसोडसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अधिक अपडेटसाठी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करू शकता. त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर चला मंडळी, आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशा एका इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.